शिक्षण मंत्र्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना राजकीय मोहरा बनवू नका असं ते एक्स पोस्ट मधनं म्हणतात। नीटवरील चर्चेसाठी सरकार पूर्णपणे तयार आहे असंही प्रधान यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी थेट पलटवार केलेला आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नीटच्या मुद्द्यावरनं विद्यार्थ्यांचा राजकीय हत्यार आणि मोहरा म्हणून वापर करतायत। देशात अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा थेट आरोप प्रधान यांनी केलाय। आणि बातमी तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची आहे। राज्यात पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया या ठिकाणी हा पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढचे 4 दिवस हे राज्यातले महत्त्वाचे असणार आहे। विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे। खास करून नागपूर, अमरावती, भंडारा आणि गोंदियामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय।